बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूरची जीवनदायिनी मानली जाणारी पंचगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या तीव्र विळख्यात सापडली आहे। तिची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय दुर्लक्षामुळे नदीमध्ये 6 ते 7 किलोमीटरपर्यंत जलपर्णींचं साम्राज्य पसरलंय। या प्रदूषणाच्यामुळे नदीचं पाणी हे काळकुट्ट आणि दुर्गंधीयुक्त बनलंय। प्रदूषण नियंत्रण मंडळानं आतापर्यंत कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेसह 109 कारखाने आणि MIDCना नोटिसा सुद्धा बजावलेल्या आहेत। मात्र ठोस कारवाईच्या अभावी परिस्थिती आहे ती जैसे थेस दिसते। त्यामुळेच पंचगंगेचं अस्तित्वच धोक्यामध्ये आलं असून शिरोळमधील शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसूनही सत्ताधारी आणि नेत्यांकडून केवळ आश्वासनच मिळत आहे। तिथे जाऊन तुम्ही जो हक्क दाखवताय की हे पाणी सगळ्यांचं आहे, सगळ्यात पहिला हक्क आपल्या नदीवर दाखवा, पंचगंगेवर दाखवा। जेणेकरून जेवढा खर्च तुम्ही एवढे हजारो कोटी पाईपलाईनचा खर्च करून तुम्ही तिथून पाणी उचलून पंप आउट करून तुम्ही सिटीमध्ये आणणार, तेवढा खर्च जर ह्या नदीवर केला, ह्याच्या प्रदूषण मुक्तीसाठी केला तर इथे जास्त बरं होईल, नदी पण स्वच्छ होईल। अचानक पुन्हा पाणी कमी झाल्यानंतर ही जलपर्णी पुन्हा ऍक्टिव्ह कशी होती याची बीज कुठं रोवली गेलीत। कारण जर इचलकरंजीतल्या आम्हाला असं शंका वाटतं की इचलकरंजीतल्या काही प्रोसेसवाल्यांना किंवा काही इंडस्ट्रीयलवाल्यांना जर आपलं पाणी ह्या जलपर्णीच्या खालून पास करायचं असेल आणि ही जलपर्णी वाढवायची आहे का अशी मनामध्ये शंका निर्माण होते। अशाच प्रकारचं प्रदूषण पाणी जर आम्हाला पाजत असाल तर खरोखर हा आपल्या स्थानिकांवर अन्याय आहे। आज टेम्परेचर जवळजवळ 42-45 आहे, उन्हाळा आहे आणि रात्रभरी एक दिवस जर मोटरी चालू झाली नाहीत तर आज मेथी करपून जाते, कोथमीर करपून जाते आणि उत्पन्न जर आलं नाही तर आमचं सगळं पुढचं सगळं नियोजन बिघडतंय। एक बघायला सुद्धा नव्हतं, त्यावेळेचे व्हिडिओ पण असतील, बघायला पण नव्हतं। 2 वर्ष एकदम स्वच्छ पाणी, असं पाण्यातलं म्हणजे जमीन दिसो असं होतं। परत ज्यावेळी कोरोना संपला, इंडस्ट्री चालू झाल्या, त्याच्या दुसऱ्या वर्षीपासून नदी येऊन पूर येऊन गेल्यानंतर की नाही आणि परत चालू झालंय हे असं। हे शक्य इंडस्ट्रीजवालीच करतात 99%।